मंडळी, तुम्हाला अमरवेल माहित आहे का? नसेल तर सांगतो. ती एक अशी वेल आहे जी एखाद्या झाडावर चढली की तिचा पूर्ण ताबा घेते, झाडाला संपवून टाकते. आपल्या लोकशाहीच्या वटवृक्षावर अशीच एक अमरवेल वाढतीये. तिचं नाव आहे घराणेशाही, जी लोकशाहीचा अक्षरशः आज गळा घोटतीये. कसं? त्याचं एक ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्राच्या समोर आज मांडतोय, ज्याला राज्यात सध्या वरपुडकर पॅटर्न म्हणून ओळखलं जात आहे. आजवर भल्या भल्यांना जे जमलं नाही ना, ते वरपुडकर साहेबांनी करून दाखवलंय. परभणीत त्यांनी हा करिश्मा केलाय. त्यांनी घरात जिल्हा परिषदेची 5 तिकीट पटकावली आहेत. 5 त्यातली 3 भाजपची आहेत, 1 शिवसेना उबाठाचं आणि 1 काँग्रेसचं तिकीट आहे. त्यांच्या घरात सगळ्या विचारधारा अगदी गुण्यागोविंदाने नांदतायत. अजिबात खळखळ नाही. समजा उद्या सगळे उमेदवार निवडून आले तर परभणीच्या जिल्हा परिषदेची आम सभा वरपुडकर साहेबांच्या घरी डायनिंग टेबलवरती पार पडू शकते, किंवा त्यांच्या घरालाच वरपुडकर जिल्हा परिषद भवन असं नाव दिलं तरी चालू शकेल. वरपुडकर हे विकासासाठी काँग्रेसमधून भाजपच्या सत्तेच्या सावलीला आले. आता विकास कुणाचा असे बाळबोध प्रश्न तुम्ही विचारत जाऊ नका. असो, मग त्यांनी अंगणात लोकशाहीचं एक सुंदर झाड लावलं. त्या झाडावर आपल्या कुटुंबाची अमरवेल फेकून दिली. मुलगा आणि सून भाजपात, एक पुतण्या ठाकरेंच्या शिवसेनेत, तर दुसरा काँग्रेसमध्ये. म्हणजे घराच्या डायनिंग टेबलवर बसून ठरवायचं, आज तू कमळ फुलव, तू मशाल पेटव आणि तू हात लांबव. जनतेनं कुणालाही मतदान केलं तरी गुलाल शेवटी आपल्या वाड्यावर उधळला जाणार. याला म्हणतात परफेक्ट राजकीय गुंतवणूक. मग कार्यकर्त्यांचं काय, असा प्रश्न विचारण्याची हिम्मत हल्ली सहसा कोणी करत नाही. कारण त्यांचं काम पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन उन्हातानात ओरडायचं आहे. साहेबांच्या पोराबाळांची पालखी वाहण्याचं त्यांचं काम आहे. त्यांनी डोकं लावायचं नाही, फक्त बॅनर लावायचं वाढदिवसाचं. तशी हल्ली कार्यकर्ते ही जमात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कारण नेत्यांच्या संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारीच आज कार्यकर्ते म्हणून राबताय. तिथं स्वतंत्र विचारांचा नवा कार्यकर्ता उभं राहण्याची शक्यता संपून टाकली जातीये का? आज लोकशाहीत घराणे इतके बळकट झाले की राजकीय पक्षांना आता त्यांच्या पुढे अक्षरशः लोटांगण घालावं लागतंय. पर्याय नाही त्याच्याशिवाय. जर यांना सत्तेचं राजकारण करायचं असेल तर आमच्याशिवाय शक्य नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता एकाच घरात असावी, हा हव्यास लोकशाहीसाठी घातक आहे का? निवडणूक ही आता लोकशाहीचा उत्सव राहिली नाही, ती एका मोठ्या घराण्याचा फॅमिली बिझनेस झालीये का? लोकांसाठी, लोकांकडून आणि लोकांचं शासन हा लोकशाहीचा मूळ तत्व, त्याला हरताळ फासला जातोय का? पण कार्यकर्त्यांनो, अजिबात निराश व्हायचं कारण नाही. या निवडणुकीत नाही, पुढे नाही. कारण साहेबांच्या मुलानंतर नातवंडांची जबाबदारी तुमच्याच खांद्यावर आहे. आणि त्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार. किशोर भाऊ, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर विवेक कोरडे सर आहेत, स्टुडिओत माझ्या सोबत आहेत. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते, सातत्यानं या विषयावरती लेखन करणारे, त्याचा डेटा ठेवणारे आणि त्यावर भाष्य करणारे हेरंब कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं हे सगळं घराणेशाहीचं राजकारण जवळून पाहणारे आणि आज त्यांच्याकडून आपल्याला विश्लेषण हवंय असे राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, ब्लॉगिंगच्या माध्यमातून सातत्यानं या लोकशाही प्रक्रियेतल्या घराणेशाहीवरती ओरखडे उमटवणारे ब्लॉगर रविकुमार कराड सुद्धा आपल्यासोबत आहेत. रविकुमार, तुमचं सुद्धा स्वागत आहे. स्वाभाविकपणे चर्चेची सुरुवात मी किशोरजींपासून करणार आहे. ती याच्यासाठी, किशोरजी, जेव्हा आम्ही ही बातमी वाचली, वरपुडकर साहेब जे आता आपल्याकडे आलेले आहेत,
पण त्यांचे हात पाय दुसरीकडे पण आहेत, सगळीकडे आहेत. ते एक राजकारणी म्हणून, कुठल्या पक्षाचे आहेत ते सोडून द्या, एक राजकारणी म्हणून तुम्हाला काय वाटलं, तुमची काय प्रतिक्रिया होती? हे आमची पत्रकार म्हणून काय होती सोडून द्या, राजकारणी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? एक गोष्ट, मी सर्वप्रथम या अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी न्यूज 18 घेतल्यामुळे मी त्याचं या मुद्द्याचं स्वागत करतो. आणि दुसरी गोष्ट एक आहे की लोकशाहीमध्ये ज्या आपल्या म्हणजे राज करण्याच्या व्यवस्था आहे त्याच्यातली लोकशाही अत्यंत उत्तम व्यवस्था आहे असं मानलं जातं. आणि त्यामध्ये लोकशाही उत्तम असताना त्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा एक पार्ट आता येऊ घातलेला आहे. आणि जेव्हा सर्वे करत असते वेगवेगळ्या विषयाला घेऊन, वेगवेगळ्या उमेदवारांची आलेली नावं घेऊन यामध्ये सर्वे होतो, त्यामध्ये जर एखाद्या कुटुंबातून एखाद्या व्यक्तीचं नाव येतं तर त्याचं नाव पुढे होतं आणि त्यातूनही उमेदवारी जाहीर होत असते. निश्चितपणे वरपुडकर कुटुंबामध्ये एकापेक्षा अनेक लोकांना उमेदवारी दिली गेली, त्याचं काही निश्चित असं कारण असेल, परंतु हे तेवढंच खरं आहे की इलेक्टिव्ह मेरिट हा जो पार्ट आता आलेला आहे त्यामुळं अशा काही घटना या ठिकाणी अपवादात्मक घटना ज्याला म्हणता येईल त्या होत असतात. सर, ज्याला तुम्ही अपवाद म्हणताय ती अपवाद असतं तर कदाचित आपल्याला चर्चा करायची वेळ आली नसती. ज्या नगरपालिकांमध्ये आपण तेच बघितलंय. आपण आत्ता जिल्हा परिषदेला, तुम्ही असा जिल्हा सांगा, तुम्ही फक्त सांगा जिल्हा, मी त्या जिल्ह्यातली सगळी नावं सांगतो तुम्हाला. आता 3 जिल्ह्याचा तरी आपण रिपोर्ट बनवलेला आहे. साधारणपणे हे सगळीकडे दिसायला लागलं म्हणून आपण हा चर्चेला मुद्दा घेतला. डॉक्टर विवेक कोरडे आपल्या सोबत आहेत. विवेकजी, काँग्रेसवरती सातत्याने घराणेशाहीचा आरोप केला गेला, भाजपकडून तो केला जातो. तुमच्या पक्षातल्या सांगलीमध्ये आता दिवंगत एक मंत्री होते, त्यांच्या कुटुंबातले 3 नातू आता निवडणुकीच्या ह्याला आहेत. आणि तुम्ही पण जिल्हा सांगा, मी सगळी नावं सांगतो तुम्हाला. वर आपण ते स्वीकारलेलं आहे, त्यामुळे खाली स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत आज काँग्रेस आहे का? मी काँग्रेस स्पेसिफिक विचारतो आणि पक्षाच्या व्यतिरिक्त जाऊन सांगा, ही घराणेशाही आता इथलं झणझणीत वास्तव आहे हे मान्य करून पुढे जावं लागेल का? हे बघा बडे साहेब, तुम्ही वरपासून खालपर्यंत हा शब्द वापरलात आणि घराणेशाहीवर स्पेसिफिकली मला काँग्रेसचा म्हणून प्रश्न विचारलात. खरं तर ही चर्चा एका विशिष्ट पातळीवर व्हायला हवी असं मला वाटतं, पण तुमच्या तोंडून हा शब्द निघाला म्हणून मी एवढंच सांगतो की होय, आमच्या वरिष्ठ पातळीवरच्या घराणेशाहीचा आम्हाला अभिमान आहे. कारण या घराण्यातला एक असा मनुष्य नाही स्वातंत्र्यपूर्व काळातला की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला नाही. या घराण्याने आपली सर्व संपत्ती देशाला दान करून टाकलेली आहे. या घराण्याने या देशाच्या ऐक्यासाठी आणि सामाजिक सद्भावनेसाठी बलिदान केलेलं आहे. तेव्हा आमची जी घराणेशाही ज्या नावाने आमच्यावरती टीका केली जाते त्या घराणेशाहीचा आम्हाला अभिमान आहे. प्रश्न असा राहिला की ज्यांच्याकडे घराण्याची सांगायला कुठलीच कीर्ती नाही, त्या घराण्यामध्ये हे का निर्माण झालं आणि ही घराणेशाही का आली? आता भाजपचे प्रवक्ते त्यांनी इलेक्टिव्ह मेरिट हा शब्द वापरला. ही इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे नेमकं काय आहे? इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे जो जास्त धनशक्ती वापरेल, दंडशक्ती वापरेल, म्हणजे ज्याची लाठी त्याची म्हैस असं जे म्हणतात, म्हणजे जी एक संकल्पना होती राजाची की तो उपभोगशून्य स्वामी असला पाहिजे, ती कल्पना जाऊन की पैशातून सत्ता मिळवायची आणि त्या सत्तेचा वापर पुन्हा स्वतःला गडंगच करण्यासाठी करायचा. मी कुठल्या पक्षाचं नाव घेऊन बोलत नाही, तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की हे सर्वच पक्षात आहे. त्याच्यामुळे इलेक्टिव्ह मेरिटसाठी मला असं वाटतं की पहिल्यांदा लोकांनी अशा प्रकारच्या लोकांना पाडायला शिकलं पाहिजे, एक. आणि दुसरी गोष्ट की जी आपली निवडणुकीची पद्धत आहे आणि त्या पद्धतीमध्ये अतोनात महत्त्व आलेलं आहे. म्हणजे सरकारी पातळीवर पण पैसा वाटला जातो आणि खाजगी पातळीवर उमेदवाराच्या खिशातून पण पैसा वाटला जातो. ही ज्यांच्याकडे धनशक्ती आणि दंडशक्ती असते अशा लोकांकडे सर्वसाधारणपणे इलेक्टिव्ह मेरिट असतं, असं गेल्या 20-25 वर्षात आपल्या ध्यानात आलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की या गोष्टीचा विचार वेगवेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. अजूनही माझे 2 मुद्दे मी मांडतो चर्चेसाठी
की एक मुद्दा आहे की आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये आपण कुठेतरी परंपरा एक घराण्याची असते ती आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे राजाचा मुलगा राजा होतो, प्रधानाचा मुलगा प्रधान होतो आणि बाकी सगळं त्या डिटेल चर्चेत आपण नाही जाऊया. पण आपलं समाजमनही आता असं तयार झालेलं आहे की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर आपल्याला काही वावगं वाटत नाही, वकिलाचा मुलगा वकील झाला तर काही वावगं वाटत नाही, किंवा नटाचा मुलगा नट आणि तो तर होतोच, त्याला त्याच्या घराण्याचा थोडं 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 या करेक्ट करतो. वकिलाच्या मुलाला वकील होण्याच्यासाठी त्याला लॉ करावं लागतं. डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर होण्याच्यासाठी त्याला MBBS व्हावं लागतं. पत्रकाराच्या मुलाला पत्रकार होण्यासाठी त्याला जर्नलिझम करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल राजकीय नेत्याच्या मुलाला निवडणूक लढवावी लागते, हा तुमचा असेल त्याला हे, पण लोकशाहीमध्ये त्याच्याच मुलाला तिकीट दिलं तर दुसरा कसा उभा राहील हा प्रश्न आहे. म्हणून हेरंब सर मला तुम्हाला विचारायचं आहे, सातत्यानं घराणेशाहीच्या बद्दल बोलताना जे लॉजिक दिलं जातं ना, मग डॉक्टरांच्या मुलाला डॉक्टर व्हायला तुमचा विरोध आहे का? सांगा, याला काय उत्तर द्यायला हवं आणि का मग आपण लोकशाहीमध्ये या घराणेशाहीला विरोध करायला हवा? तू अगदी बरोबर बोललास की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, परंतु तो 18 वर्षाचा झाल्यानंतर किंवा 21 वर्षाचा झाल्यानंतर डायरेक्ट गळ्यामध्ये स्टेथोस्कोप अडकून पेशंट तपासायला सुरुवात करत नाही, किंवा वकिलाचा मुलगा 25 वर्ष झाल्यानंतर डायरेक्ट न्यायालयात जाऊन युक्तिवाद करत नाही. त्यासाठी तो पहिल्यांदी उमेदवारी करतो. या घराणेशाहीच्या सुभेदारांना मला फक्त इतकंच सांगायचंय की तुमच्या मुलांनी उमेदवारी करावी ना. या महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत गेलेले आहेत. तुमच्या मुलानं पहिल्यांदा उमेदवारी केली पाहिजे, काही दिवस त्या पक्षामध्ये काम केलं पाहिजे. परंतु इथं डायरेक्ट तुम्ही येणार म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मुलगा डायरेक्ट कॅबिनेट मंत्री, हे कसं चालेल? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना विरोध करताना हे इतकं वाढत चाललंय. म्हणजे तुम्ही जो सुरुवातीला उल्लेख केला की कुठलीच निवडणूक सुटायला तयार नाही. लोकसभा निवडणूक झाली मागच्या मे महिन्यामध्ये, 30 का 20 उमेदवार त्या याच्यामध्ये होते. मी तो डेटा तयार केला. विधानसभेची निवडणूक पाहिली, 288 मतदारसंघामध्ये 238 उमेदवार घराणेशाहीचे आणि 61 उमेदवार असे होते, 61 मतदारसंघ असे होते की जिथं 2 पेक्षा जास्त उमेदवार हे घराणेशाहीचे होते. वाशिम मधल्या एका मतदारसंघात तर 4 उमेदवार घराणेशाहीचे होते. तिसरं झालं नगरपालिकेची निवडणूक आली. आम्हाला असं वाटलं की कार्यकर्त्यांना संधी मिळेल. महाराष्ट्राच्या नगरपालिका निवडणुकामध्ये 70 उमेदवार घराणेशाहीतले होते आणि 67% उमेदवार हे महायुतीचे होते. मी त्याचं बारीक अनालिसिस केलं तर 8 उमेदवार हे मंत्र्यांच्या घरातले होते, 18 उमेदवार साधारणपणे आमदार आणि खासदारांच्या घरातले होते आणि 22 उमेदवार माजी आमदार किंवा खासदारांच्या घरातले होते. वाईट असं वाटतं की सारे कार्यकर्ते आज डोळे लावून बसले होते की कधी स्थानिक स्वराज्य उमेदवार निवडणूक येईल. लोकसभेची लढवणे इतके पैसे त्यांच्याकडे नाहीत, परंतु तिथं सुद्धा तुम्ही जर हात मारणार असाल आणि तुमच्याच घरातले जर असतील तर सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं याच्या संदर्भात जे युक्तिवाद दिले जातात, तू जो उल्लेख केला, यांचा पहिला युक्तिवाद असतो की आमदाराच्या मुलगा डॉक्टरच्या मुलाचं, दुसरा असतो की लोक आम्हाला निवडून देतात. माझा मुद्दा हा आहे की लोक तुम्हाला निवडून देतात याचं कारण असं की तो मतदारसंघ तुम्ही अशा पद्धतीने बांधलेला असतो की त्या ठिकाणी विरोधी पक्षाला फारसं उभंच राहू दिलेलं नसतं किंवा साखरेनं त्यांना मारलेलं असतं. संपूर्ण संस्थांचा सेटअप तुमचा असतो, कारखाने तुमचे असतात, शिक्षण संस्था तुमच्या असतात. तुम्ही नोकरदारांना, कर्मचाऱ्यांना कार्यकर्ते करून टाकलेलं असतं. त्यामुळे समोरून कोणी उभं राहायला तुमच्या तयार होत नाही. आणि तिसरा जो त्यांचा नेहमीचा मुद्दा असतो की भारतीय समाजालाच ही सवय लागलेली. आता डॉक्टरांनी उल्लेख केला. मला प्रश्न असा पडतो की मग लोकशाहीकडे आलोच कशाला आपण? सरदार पटेलांनी 700 संस्थांना खालसा कशाला केली? आणि सरदार पटेलांनी खालसा केलेली संस्थानं जर तुम्ही पुन्हा नव्याने उभी करणार असाल त्याच्यामध्ये लोकशाहीचं मरण आहे 2 अर्थाने, की राजकीय पक्षच उभे राहत नाहीत. एखादा नेता गेल्यानंतर तो पक्ष गोलमडतो. काँग्रेसची आज जी महाराष्ट्रामध्ये केविलवाणी अवस्था झाली याचं कारण घराण्यांच्या आधारे तुम्ही पक्ष बांधला आणि ती घराणे तिकडे गेल्यानंतर, अशोक चव्हाण तिकडे गेल्यानंतर नांदेड जिल्हा सगळा भाजपचा होऊन जातो. आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आधारे तुम्ही पक्ष न बांधल्यामुळं एक तात्पुरती सूज फक्त येते आणि सूज आल्यानंतर तुमची हे होते. आणि शेवटचा मुद्दा हा की विकेंद्रित जो लोकशाहीचा जो मुद्दा आहे तो याच्यामध्ये सफर होतो. माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता का अभ्यास करतो घराणेशाहीचा? तर आम्हाला असं वाटतं की कुठतरी गोरगरिबांच्या कुटुंबातली मुलं आज राजकारणामध्ये स्थिरावतील. पण जर तुमच्याच मुलांमध्ये क्वालिटी असेल तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा झाला ना मुद्दा. म्हणजे त्या काळातली ब्राह्मणी व्यवस्था अशीच म्हणत होती की आम्हीच शिक्षण घेतलं पाहिजे, बाकीच्यांनी कशाला शिकायला पाहिजे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रज्ञासूर्य जेव्हा एखाद्या दलित कुटुंबामधून शिकल्यानंतर आम्हाला कळलं की अरे ज्यांना आम्ही नाकारलं त्यांच्यामध्ये किती प्रतिभा होती. आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाहीत
त्यांच्यामध्ये कितीतरी राजकीय गट्स असतील, पण तुम्ही त्यांना संदेश देत नाही. पण मला इथं राग कार्यकर्त्यांचा येतो की कार्यकर्तेच पुढे असतात. मुलगा तरुण झाला की हेच त्या म्हणतात, आता यावेळी दादाला उभं करा, यावेळी ताईला उभं करा. आणि त्या ताईच्या आणि दादाच्या जवळ जाण्यासाठी हेच कार्यकर्ते लाचारी करतात. आणि म्हणून कार्यकर्ते बंड करत नाहीत, कार्यकर्ते लाचार आहेत. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये घराणेशाही टिकून राहिलेली असं मला वाटतं. आणि म्हणून मगाशी त्या अतिशय अतिशय परखड असं विश्लेषण तुम्ही केले सर. खरंच हॅट्स ऑफ. आणि मला हा जो मुद्दा आहे ना, की अजित पवार काही दिवसापूर्वी असं म्हणाले, राजकारण लय वंगाळ, गरिबा म्हणजे सामान्यांच्या तुमच्या लेकरा बाळांनी नोकरी धंद्याचं त्यांना बघायला लावा, राजकारणात येऊ देऊ नका, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं, जेव्हा की त्यांची दोन्ही मुलं त्यांनी राजकारणात आणलेली आहेत. आता हे काय आहे त्याचं विश्लेषण तुम्ही करा, मी नाही करणार. व्यंकटेश केसरी सर, असं आहे की भारतीय जनता पक्ष, माझा प्रश्न असा आहे, भारतीय जनता पक्ष वरच्या जी वरची लिडरशिप आहे त्यांची, त्या लिडरशिपमध्ये एक नवीन अध्यक्ष आणतात, सामान्य कुटुंबातला म्हणून आणतात ते आणि अध्यक्ष करतात. नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण याचा त्यांच्या घरातला कोणी दिसत नाही, अमित शहांच्या नंतर नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाही. भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारल्यानंतर हे सांगितलं जातं. पण हाच भारतीय जनता पक्ष जेव्हा खाली आपल्याला निवडणुका लढवताना दिसतो, तेव्हा त्यांना वरपुडकर लागतात. आणि मग कितीतरी नावं घेईन, आपण काही सगळ्यांची नावं घेण्यात हे नाही, राजकीय पक्ष घराणेशाहीच्या पुढे गुडघे टेकतायत की घराणेशाहीनं त्यांचा ताबा घेतलाय? खरं काय? असं आहे की एक सूत्र राजकीय पक्षात आहे की पक्षापेक्षा घराणे मोठे हां, आणि घराण्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट हे गोंडस नाव असतं, निवडून येण्याची क्षमता असते या पद्धतीनं. आणि म्हणतात की लोक देतात म्हणून, शेवटी ब्लेम, दोष हा लोकांना दिला जातो. हो वास्तविक पाहता ही लागण सर्व राजकीय पक्षात आहे. हो जसं आपण भारतीय जनता पक्षात म्हणालात, पण त्यांच्या खासदारांची तुम्ही यादी पहा, त्यांच्या आमदारांची यादी पहा, तुम्हाला हे कोंब दिसेल की घराणेशाहीचं कोंब दिसेल. प्रश्न असा आहे की लोकांनी ऍक्सेप्ट केलं, मान्य केलं, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की आपण लोकांना उल्लू बनवलेलं आहे, त्यांच्यासमोर पर्याय दिलेले नाहीयेत. आणि कार्यकर्त्यांना तुम्ही एजंट बनवलेलं आहे. कार्यकर्ते आता एजंट झालेले आहेत. त्याच्यानंतर सर्वसामान्य माणसांना पर्याय नाहीये. आणि राजकीय आणि पक्ष बहुतांश ठिकाणी सर त्यांचे हे कर्मचारीच कार्यकर्ते बनलेत. आता त्यांना वेगळे कार्यकर्ते ठेवायची गरज नाहीये, ते संपलं आता. ते की तुमचा हे ठेवण्याचं, कारण कर्मचारी बघा वर्षभर ते त्यांचं काम करतात, शिक्षक असतील जे कोणी असतील ते सगळं काम करत असतात. बँकेत असतील तर बँकेतले कर्मचारी वर्षभर त्यांचं काम करतात. 15 दिवस त्यांना काय कामाला लावलं जातं हे वेगळं सांगायची गरज नाहीये. कार्यकर्ता ही जी जमात होती ना, हे वैभव होतं खरं तर लोकशाहीचं, तिथून नेतृत्व उभं राहत होतं, ते पण संपवलं जातंय का? बिलकुल संपवलं जाते. मी मगाशी जे म्हणालो की या लोकांनी, राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना एजंट केलेलं आहे. आणि कार्यकर्त्यांना हे माहिती आहे की आपल्या नेत्याकडे पैसा आहे. हा पैसा असल्यामुळे ते पैसा घेतल्याशिवाय ते काम करत नाहीत. याच्यामध्ये विचार नाही, याच्यामध्ये कमिटमेंट नाही, याच्यामध्ये आपलेपणा नाहीये. आणि हा सर्व प्रकार 1980 नंतर हा वाढत चाललेला. आणि आता बिनधास्तपणे, अगदी म्हणजे बिनधास्तपणे म्हणजे काय, सर्व भीड सोडून राजकीय पक्षाचे लोक ह्या घराणेशाहीचं समर्थन करतात. आणि शेवटी पुन्हा ब्लेम लोकांना देतात की लोक निवडून देतात म्हणून. त्यामुळे ही सर्व सिस्टम ह्या लोकांनी नासवलेली आहे. आणि काय झालंय की आता सर्वसामान्य मनुष्य हा निवडणुकीला उभा राहायचा स्वप्नातही विचार करत नाही, एवढी त्यांनी खर्चिक केलेली. ज्याच्याकडे पैसा आहे, मनी आणि मसल पॉवर आहे, तो निवडून येतो. हे सूत्र लोकांनाही कळालेलं आहे. त्यामुळं मग बाबासाहेबांचं संविधान वगैरे वगैरे या गोष्टी प्रत्यक्षात तुम्हाला ते दिसत नाहीत. आणि हे चित्र सर्व राजकीय पक्षामध्ये आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. आपण महाराष्ट्रापुरतं जरी चर्चा करत असलो तरी पूर्वी कसं होतं की राजकीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष हे प्रादेशिक अस्मिता घेऊन यायचे. नंतर त्यांनी जाती म्हणजे सामाजिक समीकरणाने त्यांनी जातीवाद वाढवला. आणि आता घराणेशाही त्यांच्या हातात सर्व सूत्र गेलीत. राजकीय पक्ष हे घराण्याचे मक्तेदारी आहे. म्हणजे जसं काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितलं की आम्हाला अभिमान आहे, तर तुम्हाला अभिमान आहे, तुमच्या त्या घराणेशाहीने त्याग केला असं तुम्ही म्हणता, याचा अर्थ तुम्ही पक्षाला दुय्यम लेखता. पक्षापेक्षा घराणे मोठं आणि घराण्यामध्ये किती महत्वाचा मुद्दा मांडला सर तुम्ही. तुम्ही म्हणतात म्हणजे पक्षाचे विचार काय, काही अर्थ नाही त्याला. पक्षाचा सिम्बॉल काय, त्याला काही अर्थ नाहीये. घराणेशाहीच्या नावावरती आम्ही निवडून येतो हे उघडपणे ते मान्य करतात. तसं ते अजून सांगत नाहीत, पण त्यांना हेच म्हणायचंय की आम्ही पक्षामुळे निवडून येत नाही, आम्ही घराण्याच्या त्यांच्या करिश्म्यामुळे निवडून येतो. महाराष्ट्रात तर विनोदानं असं म्हटलं जातं, जे 50-60 घराणे आहेत ती ज्या दिशेनं जातील त्यांची सत्ता महाराष्ट्रात येत असते.
म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काही नाही म्हणतात. ती घराणी कशी आपल्याकडे घेतात ते. येतो सर, मी एक आपले पाहुणे बोलायचे राहिलेले आहेत, मी त्यांना घेतो. रविकुमार, तुम्ही सातत्याने या घराणेशाहीच्या बद्दल टीका करत असता, एक तरुण लेखक तुम्ही आहात, पण का टीका तुम्ही करता? जर समजा त्यांची मुलं शिकली नसतील, समजा रोजगाराचा प्रश्न असेल, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न जर त्यांनी सोडवला बाप म्हणून, तर काय चुकलं? का त्याच्यावर टीका करायची? कोणी करायचं मग ते सगळं? त्यांनी पण बेकार राहायचं? विलासजी, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पब्लिक ऑफिसचा वापर करू नये ना. त्यांनी पब्लिक ऑफिसला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवू नये ना. आज बघा ना तुम्ही, प्रत्येक जिल्हा हा एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालाय. हा. म्हणजे एक मुंडे गेले की मुंडेंच्या विरोधात पवारांचा कोणीतरी माणूस येणार, मग त्याच्या घरानं राज्य करणार त्या जिल्ह्यावर. सांगलीमध्ये कदम वीक झाले की पडळकर येणार, पडळकर येणार त्यांचा भाऊ येणार. औरंगाबाद म्हणजे मागचं संभाजीनगर, तिथे भुमरे आले, भुमरेंचा भाऊ येणार, भुमरेंचा मुलगा येणार. अरे हे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही ना. तुम्ही जे वल्गना करून आलात की विस्थापितांचा आवाज आहेत, आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात आहेत, हे लोक काय करतायत विलासजी, घराणेशाहीला ना मेनस्ट्रीम करण्याचा प्रयत्न करतायत. बरं. ही जी यांची घराणेशाहीच्या द्वारे एक सामंतशाही चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यावर एक सामंतशाह नेमायचा आणि ते सामंतशाह ज्याच्या बाजूने जातील मग त्याचं वरती राज्य असतील. आणि उद्या हे सामंतशाह सोंगट्या अशा फिरवणार आणि समीकरणं अशी बनवणार की विचारधारा बाजूला राहील. आपली मुलं सत्तेत कशी राहतील, आपली मुलं सत्ता जरी नाही आली विरोधात तरी ते आमदार म्हणून कसे राहतील, आणि त्यांची प्रिव्हिलेजेस, त्यांची सत्ता, त्यांच्या कंपन्या, त्यांच्याच संस्था, हे सगळं कसं अस्तित्व कायम राहील. मग विलास बडेनी आणि रविकुमार कराडनी फक्त फेसबुकवर लिहायचं किंवा EMI भरत फक्त नोकऱ्या करायच्या का? त्यांनी कधीच राजकारणात यायचं नाही का? 15-15 वर्ष निष्ठावान कार्यकर्ते, कधी संघाचं इलेक्टिव्ह काम मेरिट आहे का करतात, तुमचं? हा? कधी इलेक्टिव्ह मेरिट मध्ये बसता का तुम्ही? इलेक्टिव्ह मेरिट हा एक लोकांना एक गोळी देण्यात आली की ती गोळी खा तुम्ही इलेक्टिव्ह मेरिटची, आणि साहेबांचाच मुलगा निवडून येणार आहे हे तुम्ही फिक्स करून टाका. त्यामुळे ती इलेक्टिव्ह मेरिटची गोळी दिलेली. याआधी जातीलाही असंच मेनस्ट्रीम करण्यात आलं की जातीशिवाय राजकारण होऊ शकत नाही, आणि आता घराणेशिवाय राजकारण होऊ शकत नाही हे आपल्यावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय विलासजी. आणि तुम्ही ती जी त्यांची चाल आहे ती तोडण्याचा कुठेतरी प्रयत्न करताय, आणि माझ्यासारखा युवक माझ्या पातळीवर त्याचा प्रयत्न करतो. हे घराणेशाह मी सांगतो लोकशाहीचा तंबू असा धरून आहेत की जोपर्यंत तो त्यांच्या खांद्यावर आहे तोपर्यंत त्यांना लोकशाही मान्य आहे. आणि विलासजी, नेपाळ सारख्या देशामध्ये हे घराणेशाहांची मुलं लंडन, अमेरिका आणि बाहेरच्या देशामध्ये एन्जॉय करत असताना बघून तिथल्या लोकांनी, तिथल्या जेनझीनी उठाव केला. भारतात लोकांना इलेक्शन मध्ये पाडून उठाव करतात, जसं की लोह्यामध्ये एकाच घरातले 6 जण लोकांनी रपकन पाडून टाकले. तर मला वाटतं वरपुडारकरांसोबत सुद्धा जनता तेच करेल. त्यांचा मुलगा, त्यांचा सून ही त्यांची पर्सनल जहागीर नाहीये. परभणी जिल्हा परिषद, त्यांच्या पत्नीला जरी लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं असलं तरी मला वाटतं लोक निर्णय घेतील. आणि लोकांनी इंदिरा गांधींना सुद्धा पराभूत केलेलं आहे. त्यामुळे जे काँग्रेस म्हणतं की आम्ही स्वाभिमानीत, अरे त्यांच्या स्वाभिमानी किंवा घराण्याला किंवा घराणेशाहीचा अभिमान असलेल्या घराण्यांना सुद्धा लोकांनी पाडलेलं एक आहे. गोष्ट आपण इथं स्पष्ट करायला हवी, जे खरं आहे म्हणजे ज्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे, काम करण्याची तयारी आहे, चांगलं काम असं नाहीये. घराण्यांमधून आलेले सुद्धा अनेक चांगले नेते काम करतायत, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. त्यांच्याबद्दल आक्षेप असण्याचं कुणालाच काही कारण नाहीये. आणि ते घराण्यातून आलेत म्हणून त्यांची वाट रोखणं हा सुद्धा अन्याय करणार असेल त्यांच्यावरती. पण विलासजी, बरेचसे अभिमन्यू असे आहेत की त्यांना संधीच मिळालेली येस, नाहीये. आपण एक्झॅक्टली कार्य एक्झॅक्टली. दाखवण्याची. तिकीट वाटपाला हेच हा. मी म्हणजे आता काही गोष्टी जर सांगितल्या इथे तर ते अतिशय धोकादायक होईल की ह्यांचे सगळे कशा पद्धतीनं तिकिटांचं वाटप केलं जातं, कशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये तिकीट वाटून घेतली जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग मला दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांविरोधात आमदारकीला लढले, आणि आज युती करून दत्ता भरणेंचा मुलगा हर्षवर्धन पाटील निवडून आणणार आहेत आणि हर्षवर्धन पाटलांची मुलगी दत्ता भरणे मामा निवडून आणणार आहेत. मग ही घराणेशाही आणि ह्यांची अशी समीकरणं बनतात की सामान्य माणूस अपक्ष सुद्धा फॉर्म भरू शकत नाही, आणि भरला तरी त्याचा फॉर्म अनेक तालुक्यांमध्ये वाटून घेतले. तुमचे 3 तुम्ही आणा घरातले, आम्ही आमचे 3 घरातले आणतो निवडून, पक्षभिक्ष जाऊ द्या तिकडे, आपलं आपलं बघू. मला विवेकजी सांगा, जर आता वरच्या लोकशाहीला आम्ही प्रणाम केला, त्यांचा अभिमान बाळगला,
तर खालच्याला शिव्या देण्यात काय अडचण आहे? तुम्हाला तर खाली समर्थनच करावं लागेल ना. नाही, त्यांना कसं काय पाडा म्हणू शकता आपण? हे पहा, हम्म, सगळ्यात पहिले आजचे जे राजकीय विश्लेषक आहेत सन्माननीय केसरीजी, त्यांनी मला असं म्हटलं की मी घराणेशाहीचं समर्थन करतोय. हम्म, मी कुठल्याही प्रकारे घराणेशाहीचं समर्थन केलं नाही. मी असं म्हणालो की ज्या आमच्या वरिष्ठ नेतृत्वावर घराणेशाहीची टीका केली जाते त्या घराण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि तो खरं तर कुणालाही वाटायला पाहिजे. हम्म. आता जर कुणाला वाटत नसेल तर त्याला आमचा नाही पण लागत. साधारण एक 200-300 एक- वर्ष एक प्रश्न आहे नाही, अभिमान साधारण आणि 200-300 समर्पण काय करू वर्षापर्यंत घराणं चालत राहील. म्हणजे गांधी कुटुंबात केलेल्या त्यागाच्या बळावरती पुढचे 300-400 वर्ष 500 वर्ष तुमच्या पक्षातले अध्यक्ष येत राहतील का किंवा त्याचं नेतृत्व येत राहतील का? एक अध्यक्ष तुम्ही निवडता, त्या अध्यक्षाला काही अधिकार नाहीत? हे बघा, आता कराड साहेबच कधीतरी म्हणाले. हा कराड साहेबच म्हणाले ना की अशा प्रकारे जर होत असेल तर ते चुकीचं आहे. असं बघा, शेवटी पक्ष हा राष्ट्रापेक्षा कधी लहानच असतो, हे मी मान्य केलं. आणि व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नसते, हेही मला मान्य आहे. प्रश्न असा आहे की एखादा मनुष्य आपण जेव्हा बघतो की माझ्या माहितीत माझ्या गावात एका माणसाने 3 पक्ष बदलले ठराविक अंतराने. त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेले, सगळे जवळजवळ. तर अशी जर परिस्थिती असेल आणि जर लोक घराण्याच्या नावाने एकवटत असतील तर हा दोष कुठेतरी आपल्या सिस्टीममध्ये हे आपण पहिले मान्य करणार आहोत की एकाच घराण्यावर टीका करणार आहोत. दुसरा मोठा प्रश्न याच्यामधला तुम्ही सर एका ओलसरता- नाही, फक्त मी थेट नाव घेऊन सांगतो, राहुल गांधींना 3 वेळा संधी मिळाली की नाही स्वतःला सिद्ध करण्याची? भले ते घराण्यातून आले, त्यागाच्या घराण्यातून आले, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण 3 संधी मिळाल्यानंतर तुम्ही पक्षात दुसऱ्या कोणाला तरी संधी देणार आहात की नाही? ती धाडस दाखवणार आहेत की नाही? ते निवडणुकीने आमचा अध्यक्ष निवडलेला आहे. यावेळेला मी कराड साहेबांमध्ये म्हणत पण निर्णय कोण होतो की घेतं? त्यांनीच सांगितलं ना की इंदिरा निर्णय कोण गांधी. घेतं सांगा? केसरी सर, तुम्ही दिल्लीत आहात, अध्यक्ष निर्णय घेत आहेत, आत्ताही काँग्रेसचं सगळं कोणाला रिपोर्ट केलं जातंय? नाही, सगळ्या जगाला माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्याची अडचण मी समजू शकतो की काँग्रेसचा एक विरोधी पक्ष नेता असतो. काँग्रेसमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे दिल्ली सेंटर झालेली आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा जे आपण नाव घेतलं राहुल गांधी किंवा गांधी कुटुंब यांच्या हातात आहे. आणि काँग्रेसवाल्यांना पूर्वीपासून वाटत होतं की पक्षापेक्षा घराणं मोठं, कारण त्यांच्या नावावरती आपण निवडून येतो. हे जे म्हणाले की मला अभिमान आहे पण मी समर्थन करत नाही, अभिमान आणि समर्थन याच्यात काय फरक आहे? म्हणजे ज्यावेळेस आपण मान्य करतो की त्यांच्या नावाने मी जिंकून येतो, खाली सुद्धा असंच होतं. मोठ्या नेत्यांना तिकीट दिले की मग खालचे लोक म्हणतात की त्या नावावर निवडून येतो आणि हे सिस्टमला दोष देतात, सिस्टम चालवणाऱ्यांना प्रोटेक्ट करतात. येस, ही सिस्टम मध्ये दोष कसा निर्माण होतो? माझा- मला एक ते निर्माण अर्धा करतात. मिनिट द्या फक्त. बरं, अर्धा मिनिट. हे तर मला जोरगेवार बघा, सरांना मी विचारायचं. कुठेही यांच्या जीवावर आम्ही निवडून येतो असं म्हटलेलं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की या घराण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि या घराण्यातल्या 2 लोकांनी पाडले ना. कराड साहेबांनी तेच ते सांगितलं ना की इंदिरा गांधींचा पण पराभव झाला आणि राहुल गांधींना पण पराभूत व्हावं लागलं होतं. बरं, ठीक आहे. मी तुमच्याबद्दल नाही, जोरगेवारजींना पण मला विचारायचं आहे. किशोरजी, ह्यांना शिव्या देत, सगळं बोलत, ह्यांच्यावर टीका करत करत तुम्ही सत्तेवर आलात. आता ती जी अमरवेल आहे ना, ती भाजपच्या झाडावर येऊन बसली, असा गळा आळवळलाय तिने आता तुमच्या सुद्धा, असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, हा, डॉक्टर कोरडेजींनी एक विषय या ठिकाणी उपस्थित केला मुद्दा की त्यांचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे ते घराणेशाहीतून आलेलं आहे, त्यांना मान्य आहे. हा, तर मला एक सांगा, असा कदाचित देशातला एक तरी जिल्हा त्यांनी दाखवावा ज्यामध्ये त्यांनी असं घराणेशाहीला प्रोत्साहन दिलं नाही, असा एक तरी जिल्हा दाखवा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी त्या अहो, तुम्ही त्यांचे सगळे घराणे घेतले ना सर. ऐकून तर घ्या. त्यांचे सगळे घराणे तुमच्याकडे आले. नगर जिल्हा, नांदेड जिल्हा, सगळे जिल्हे मी सांगतो मला तुम्हाला. कंप्लीट करू द्या, माझा मुद्दा मला कंप्लीट करू द्या. आणि यामुळं झालं काय, तिथे एक प्रकारचं हे निर्माण झालं की जर आपल्याला सत्तेमध्ये जायचं असेल तर त्या घराण्यातील 2nd जनरेशन 3rd जनरेशनला या ठिकाणी आपल्याकडे घेतलं पाहिजे, ही भूमिका जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांना जाणवू लागली. परंतु मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज तुम्ही सांगावं की भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष एकही रिपीट नाहीये. मी ज्या जिल्ह्याचं नेतृत्व करतो, कुठली निवडणूक झाली ते विचारायला पाहिजे त्यांना.
नाही, वर दिवा खाली आणणार अशी परिस्थिती आहे नाही, ना. नाही, किती अध्यक्ष निवडून आले निवडणुकीतून ते जरा एकदा सांगा आम्हाला. या लोकशाहीतलं सगळ्यात महत्वाचं मीच एक उदाहरण आहे साहेब. माझा कोणताही माझ्या जातीचे 100 घरही नाही. मी जरी अतिशय नाही, गरीब तुमच्यासारखे कुटुंबातून आले आलो, पाहिजे ठीक आहे. त्याच्यासाठी हे चर्चा पण तुम्ही आहे. अपक्ष निवडून आलो. किशोरजी, असं किशोरजी, इथं म्हणता तुमच्यासारखे येणार नाही. आले असं इथं पाहिजेत. म्हणता येणार नाही. केवळ घराणेशाहीतूनच तुमचं नेतृत्व उभं राहते हे मला मान्य नाहीये. ज्याच्यामध्ये नेतृत्व आहे निश्चितपणे नेतृत्वाला त्याला नक्की लोकं- सांगा, किशोर भाऊ. लोकं त्याला काय हो, डोक्यावर घेतात. मुख्यमंत्र्यांचं किशोर भाऊ घराणं निवडून नाहीये आणि का? आणि एक गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी यावेळेस सांगितलं की आमदारांच्या घरात मी तिकीट देणार नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. अनेक पण लोक त्या हा ठिकाणी हा अनेक अपक्ष निवडून आले आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की अतिशय गरीब कुटुंबातील लोकांमध्ये राहणारे जे लोक आहेत ते तेच निवडून आलेले लोकशाहीला आहेत. अभिप्रेत आहे किशोर भाऊ, तेच तेच लोकशाहीला लोकशाहीला अभिप्रेत आहे. आणि आणि लोकशाहीमध्ये तेच होणं गरजेचं आहे. सतरंजा उचलणाऱ्याने उभं आयुष्य त्याच्यातच घालवावं, त्यांच्या पिढ्या घालवाव्यात असं नाहीये. आणि अगदी बरोबर आहे. पतरुंड नातरुंडांना सुद्धा मी कुंकू सहमत लावायची आहे. वेळ कार्यकर्त्यावर येऊ नये ही अपेक्षा आहे. या चर्चेत आपण सगळेजण आलात. वेळ कमी पडला थोडासा, अजून चर्चा करायची होती, मुद्दे बाकी राहिले. पण खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतवर आलात त्याबद्दल.